गावरान 90 आली नायगाव बोर्डीले एक लय मोठा महानुभव पंथा कार्यक्रम ठेवलाय। या कार्यक्रमात महानुभव पंथाचे सारे इकडचे जे महंत आहेत या ठिकाणी आल्यात। तर या कार्यक्रमाचं नाव आहे श्रीमद महावाक्य निर्वाचन निरूपण सोहळा। या ठिकाणी लय मोठ्या प्रमाणात महानुभव पंथाचे अनुयायी आहेत ना, हे पूर्ण महाराष्ट्रातून आले आहेत। या ठिकाणी नेमका कार्यक्रम कोणता आहे, कोणत्या प्रकारचा या ठिकाणी उद्भव होते, हे सारा आपण पाहणार। विशेष म्हणजे महानुभव पंथाचं स्थान पाहिलं तर आपल्याच परिसरात रिद्धपूर या ठिकाणी आणि त्या ठिकाणचे संत महंत या ठिकाणी आहेत। चालेल तर ते ऐकणे महत्वाचं आहे। देव म्हणतात प्रपंचात मळड्या मागल्या ती उजळती ब्रह्मविद्या, आणि ब्रह्मविद्या म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाचा जो आढावा आहे, तो गाभा आहे, तुम्हाला ऐकण्यासाठी फार मोठे अधिकरण आपल्या नशिबाने लाभलेले आहेत। ते शाळेचे बाबा द्वापर युगात भीष्म पितामह होते, कलियुगात आमच्या आता हे भीष्म पितामह बाबा आहे। बाबांनी दाढी कधी सोडली नाही, पण ह्या कार्यक्रम पार पडेपर्यंत बाबा दाढी काढणार नाही असे बाबांनी देवाला समोर सांगितलं। पहिले निष्काम सेवा करा, कुठला घोटाळ्याच्या धोंडावर नाही, माझ्या पुढे असं बोलून दाखवा। काल आमचं प्रायश्चित्त सुद्धा बाबांनी थोडक्यात तिथं स्थानापले। त्यामुळे तो या साऱ्या कार्यक्रमाचे जे धुरकरी आयोजक अचलपूरकर बाबा आहेत, बाबा दंडवत। हा, अच्युत गोत्रीय ही एक समिती आमची आहे। त्या समितीच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम होत आहे ज्ञान सोहळा, ज्ञान यज्ञ, याला महावाक्य प्रवचन सोहळा म्हणतात। आणि हा याचं मुहूर्त दिनांक 4 डिसेंबरला आज रोजी सर्व संत महंत महाराष्ट्रातील अधिकरण यांच्या माध्यमातून संपन्न होत आहे। त्यानंतर हा कार्यक्रम दिनांक 14 पासून तर 15 फेब्रुवारी पर्यंत सातत्याने चालत राहील। 2 टाइम महावाक्य प्रवचनाची पोथी चालेल, सकाळच्या प्रहरी 6 ते 8 आणि त्यानंतर परत 3 ते 5 पर्यंत ही पोथी चालेल। आणि हा पूर्ण महाराष्ट्रातील असून विदेशातील, देशातील, त्याच्यानंतर खानदेश, पंजाब, महाराष्ट्र, मराठवाडा या सर्व भागातील लोक, जवळजवळ 3000 लोक राहतील। यांना अन्नदान या ठिकाणी दिले जाईल, जेवण चालेल आणि शिस्तबद्ध हा कार्यक्रम महानुभव पंथांचा। माझ्यासोबत सुखदेवराव पवार सर, एवढा मोठा धार्मिक कार्यक्रम आपल्या परिसरात होत आहे बा, तो कोणत्या प्रकारच्या भावना आहेत तुमच्या? माझी आई महानुभव पंथी होती, तो वारसा घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। आम्हाला इतका अभिमान वाटते की आमचा जो हा चमक बोर्डी, नायगाव, राशेगावचा जो परिसर आहे, त्याच्या म्हणजे काही दिवसापूर्वी कॉटन मार्केटमध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम झाला होता। त्याच्यानंतर आता या परिसरातील लोकांनी सर्व महाराष्ट्रातीलच नव्हे तर पूर्ण देशातील, देशाबाहेरील महंत संत या ठिकाणी येणार आहेत। त्या सर्वांची व्यवस्था करण्याचं काम आम्ही करू, त्यासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत। नायगाव या ठिकाणी हा एवढा मोठा जो कार्यक्रम होता, या ठिकाणी ज्याच्या इकडे व्यवस्थापनातला काही भाग आहे, असे जितेंद्र रोडे सर आपल्या परिसरात म्हणजे एकदम पतित पावन हे काम होत आहे। तर कशा प्रकारचं व्यवस्थापन आणि वेळापत्रक कोणतं आहे बा? आज 4 डिसेंबर हा मार्गशीर्ष महिन्याचा पवित्र महिना मानला जातो महानुभाव पंथात। आणि 4 डिसेंबर मुहूर्तमेढ म्हणजे या ठिकाणी खंबारोन जो कार्यक्रम आहे, आजपासून कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे। म्हणजे हा 1 महिना कार्यक्रम चालणार आहे। 14 जानेवारी 2023 ते 16 फेब्रुवारी 2023 पर्यंत हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमात महानुभाव पंथातलं जे महावाक्य आहे, ते महावाक्य अत्यंत असा ज्ञान सत्र या ठिकाणी आयोजित होणार आहे। त्यासाठी म्हणजे देशभरातील संत, महंत, भिक्षुक आणि वासनिक या कार्यक्रमाला मुक्कामी राहणार आहेत। त्या अनुषंगाने या परिसरात 10 ते 15 एकराचा हा एरिया पूर्ण परिसर इथं स्वच्छ करण्यात आलेला आहे। यासोबत अचलपूर तालुक्यातली सर्व महानुभाव अनुयायी, जिल्ह्यातील अनुयायी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत। मग अकोला जिल्हा असेल, यवतमाळ, सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत। महाराष्ट्रातल्या संपूर्ण साधू संतांची या ठिकाणी मांदियाळी राहणार आहे
आणि हा धार्मिक सोहळा 16 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. समारोप हा भव्य असं शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढल्या जाणार आहे. गोपनृत्य राहणार आहे. येणाऱ्या भक्तांसाठी इथं राहण्याची सोय आहे. या ठिकाणी विविध शौचालयांची निर्मिती, कारण हा परिसर अस्वच्छ होऊ नये याचं सुद्धा नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी याच्या खांद्यावर या पुऱ्या कार्यक्रमाचा म्हणजे जो आहे असे खडकीबोध एवढा मोठा कार्यक्रम आपल्या परिसरात होत आहे. तर कशा प्रकारचं व्यवस्थापन तुम्ही या ठिकाणी ठेवला बा, कारण 1.5 महिना कार्यक्रम चालणार आहे, तर कसं व्यवस्थापन राहील या ठिकाणी? सर्वप्रथम तर मी आदरणीय कृष्णनी बाबा यांना धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे आज आपल्या परिसरात हा एवढा मोठा कार्यक्रम होत आहे. आणि आम्ही अपेक्षितही केलं नव्हतं की एवढा मोठा कार्यक्रमात आपण सहभागी होऊ शकू किंवा सेवा देऊ शकू. तर हा कार्यक्रम कोणा एकट्याचा नसून मला तरी असं वाटतं की हे जिथं प्रत्येक लोक येणार आहेत किंवा जे सर्व सेवेकरी पंथीय लोक आहेत, जे कोणी असतील, या सर्वांचा कार्यक्रम आहे. आणि जवळपास या कार्यक्रमात 3,000 जवळपास साधू लोकच राहणार आहे आणि अन्य लोक असं बघून 8-10 हजार लोक या कार्यक्रमात सहज राहतील. दररोज जेवण येते सगळं. आणि हा कार्यक्रम विशेषतः म्हणजे निवासी आहे, म्हणजे राहण्याची व्यवस्था सर्वांची आहे तरी. आणि सकाळी 6 वाजता पोथी सुरू होणार आहे, पुन्हा दुसऱ्या सत्रात दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. म्हणून प्रत्येक पंथीयांनी आणि प्रत्येकाने इथे सेवा देण्याचे करावे. या माध्यमातून आपल्याला सेवा करा. माझ्यासोबत बोर्डी गावचे एक सजग नागरिक आहेत. आता बा एवढा मोठा कार्यक्रम आपल्या एरियात होत आहे, तर ग्रामपंचायतले काही सूचना दिल्या नाहीत का तुम्ही काही? हो, सूचना दिलेल्या आहेत. आणि आमच्या बोर्डी परिसरामध्ये जो महानुभव पंथाचा जो कार्यक्रम होत आहे आणि हा कार्यक्रम चांगला व्हावा याकरिता ग्रामपंचायत स्तरावर आमचे जे काही कर्मचारी असतील या ठिकाणी आम्ही स्वच्छतेकरिता आणि बाकीही काही कोणीही कार्यकर्त्यासाठी आम्ही या ठिकाणी पाठवणार आहोत. आणि या ठिकाणचा हा जो कार्यक्रम महानुभव पंथाचा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं व्हावा याकरिता आम्ही सर्व पद्धत आम्ही योगदान देणार आहोत. अचलपूर तालुक्यातल्या नायगाव बोर्डी या ठिकाणी महानुभव पंथाचा मोठा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्रभरातून हजारो या ठिकाणी महानुभव पंथाचे अनुयायी येतील. विशेष म्हणजे सर्व गावकरी आणि या महानुभव पंथा वतीनं सर्व व्यवस्था ठेवली आहे. भाऊनं मला बोलताना सांगितलं की माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याशिवाय रस्ते आणि सार्वजनिक मंत्री असणारे नितीनजी गडकरी येणार आहेत. तर महानुभव पंथासाठी हा मोठा मांदियाळीचा कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आयोजित केला असून जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी यायचं. भव्य असा परिसर, स्वच्छ असा परिसर केलाय. भोजनाची व्यवस्था, राहायची व्यवस्था आहे. आणि विशेष म्हणजे एकूण हा जो कार्यक्रम आहे की नाही, सारा कार्यक्रम निसर्गाच्या वातावरणात होत असल्याच्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या लोक येतात. आणि हा खराखुरा कार्यक्रम जो पाहायला भेटला गावरान नंदीवर, नेमकी या ठिकाणी कोणते कोणते कार्यक्रम होतात हे तुम्हाला जागेवर पाहायचे असतील तर आमचं चॅनल, युट्यूब चॅनल गावरान नंदी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा तुम्हाला घर बसल्या घरीच पाहायला भेटेल.